नमस्कार. आरती किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज 1 वाटी रवा आणि 1 वाटी साखर आणि यामध्ये लिंबू टाकून मी एक नवीन रेसिपी बनवणार आहे. यासाठी इथं सुरुवातीला 1 वाटी रवा ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. तर रवा चाळून घेतलेला आहे. थोडंसं मीठ टाकायचे. आता खाण्याचा पिवळा रंग टाकायचा थोडासा. एक चमचा तूप टाकायचे. तूप नसेल तर तेल टाकलं तरी चालते. आता ही मिक्स करून घ्यायचे हाताने. शेगडा आणणार आहेत का कुठला? आता या चमच्यानं मी 2 चमचे गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. तुम्ही देणार आहात ही पण आता मिक्स करून घ्यायचे. आता तर मुदाम चुलीवर करते. आता पिठामध्ये रंग आणि मीठ आणि तूप एकदम छान असं मिक्स झालेलं आहे. आता थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे. कडक होऊन राहते. पीठ थोडं सैलसरच मळून घ्यायचे कारण रवा असल्यामुळे फुगतो पुन्हा. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता इथं छान असं पीठ मळून झालेलं आहे, बघू शकता. त्याच्यामध्ये रवा असल्यामुळं पीठ पुन्हा घट्ट होण्याची शक्यता असते. त्यामुळं थोडंसं असं सैलसर पीठ मळून घ्यायचंय. आता याला 10 ते 15 मिनिटं असंच झाकून ठेवायचे. ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आणि छान असं झाकून ठेवून 15 मिनिटं असंच ठेवायचे. आता गॅसवर चाचणी बनवून घेणार आहे. जी आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे त्याची. आता याच्यावर गॅसवर मी पातेलं ठेवलेलं आहे. 1 वाटी साखर टाकायची आणि अर्धी वाटी पाणी टाकायचे. 1 तारी चाचणी बनवून घ्यायची किंवा 1 तारीपेक्षा थोडंसं अलीकडं अशी चाचणी बनवून घ्यायची. थोडंसं चिकट झाल्यावर चाचणी गॅस बंद करायचा. आता या लिंबाचं तुम्हाला काय वापर करायचा ते दाखवणार आहे. तर इथं मी 1 लिंबू घेतलेला आहे, एवढं लागणार नाही. आता याच्यातला अर्धा भाग करून घेतलेला आहे आणि त्याच्यातला चौथा भाग लागणार आहे. तर याच्यामधल्या बिया काढून घ्यायच्यात. तुम्ही अर्धा लिंबू टाकला तरी चालतंय. मी थोडासा कमी टाकणार आहे. आता इथं चाचणी आलेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे. चाचणी एकदम अशी चिकट झालेली आहे, बघू शकता. तर इथं मी चाचणी गुलाबजामुन सारखी बनवलेली आहे. आता ह्याच्यात लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे. आता मी गॅस बंद केलाय. आता याच्यात अर्धा चमचा विलायची पावडर पण टाकून घ्यायचे. तर इथं मी घरी बनवलेलं विलायची पावडर टाकलेलं आहे. सुंठ, बडीशोप आणि विलायची. आता ही बाजूच्या गॅसवर ठेवायचे आणि ह्याच्यावर लगेच कढई ठेवायची आणि तेल टाकायचे गरम होण्यासाठी. आता इथं तेल गरम होत आहे तोपर्यंत मी इकडं पीठ एकजीव करून घेणार आहे. थोडासा पाण्याचा हात लावून. आता इथं पीठ थोडंसं घट्ट झालेलं आहे. थोडंसं पाणी आणि तेल लावून याला मऊ करून घ्यायचे किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं टाकून याला फिरवून घेतलं तर आणखीन छान मुलायम पीठ होतंय. आता या पिठाचा निम्मा भाग घेतलेला आहे आणि आता पोळपाटावर लाटून घेणार आहे या पिठाची चपाती. आता याला तेल लावून लाटून घेणार आहे. एकदम पातळ अशी चपाती लाटून घ्यायची. तर बघू शकता एकदम छान असं रंग पण आलेला आहे.
तुमच्याकडे जर कलर नसेल तर थोडीशी चिमूटभर हळद टाकली तरी एकदम छान असे ही रेसिपी बनते. आता मी इथं चहापत्तीचं टोपण घेतलेलं आहे. तुमच्याकडे कोणतंही लहान साईजमध्ये जे टोपण असेल ते घेऊ शकता आणि अशा पद्धतीनं गोल आकारामध्ये पुऱ्या काढून घ्यायच्या आणि या पद्धतीनं बनवल्यावर लवकर झटपट असं बनतात. त्यासाठी मी इथं एक मोठी चपाती लाटून पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत. एक एक पुरी लाटायची म्हणजे थोडासा जास्त वेळ लागतो. यासाठी मी या पद्धतीनं पुऱ्या बनवून घेतल्या. आता ही बाजूला काढून घ्यायच्या. आता गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. ती पण तेल गरम झालेलं आहे. आता इथं पुऱ्या सर्व बाजूला काढून घेतलेत आणि मध्यम गॅसवर छान अशा खमंग खरपूस अशा पुऱ्या तळून घ्यायच्या. आता या तेलामध्ये जेवढ्या पुऱ्या बसतील तेवढ्या तळून घ्यायच्या आणि ही पुरी जेवढी छान टम्म फुगेल तेवढी एकदम छान दिसते पण आणि पाक पण छान चिटकतो या पुरीला. तर कुरकुरीत अशा तळून घ्यायच्या. अशाच पद्धतीने मी सर्व पुऱ्या तळून घेणार आहे. आता मी या पुऱ्याची एक बॅच तळून घेतलेली आहे. आता लगेच ही पाकामध्ये भिजवून घ्यायच्यात. आता इथं पाक घेतलेला आहे. थोडासा पाक कोमट आहे. तर पुरी दोन्ही बाजूने छान असं पाकामध्ये बुडवून घ्यायची आणि लगेच बाजूला काढून ठेवायचे. तर बघू शकता एकदम छान असा पाक या पुऱ्याला चिटकलेला आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर आणखीन एक तारी चाचणी बनवून नंतरच तुम्ही ही पाकपुऱ्या तयार करून घेऊ शकता. बघू शकता एकदम छान अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत. रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.